ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम ज्ञानाय नमः। सार्थ ज्ञानेश्वरी, दिवस 281, अध्याय 11वा, विश्वरूप दर्शन योग। श्री गणेशाय नमः। पाप साक्षात्काराचा वेधू, कैसा देशधडी केला बोधू, हा गुरुशिष्य संबंधू विपाये नांदे। देवा तुझ्या ये दर्शनी, जे वैकल्य उपजले आहे अंतःकरणी, ते सावरावया लागी गवसणी, धैर्याची करीत असे। तव माझेनी नामे धैर्य हारपले, की तयाही वरी विश्वरूप दर्शन जाहले। हे असो परी मज भले आतुडविले, उपदेशा या। जीव विसवा वयाची या जाडा, सैंध धावा धावी करीतसे बापुडा, परी सोयही कवणे कडा, न लभे येथ। ऐसे विश्वरूपाची या महामारी, जीवित्व गेले आहे चराचरी, जी न बोले तरी काय करी, कैसे नी राहे। बाप देवा, तुझ्या साक्षात्काराचा मला वेधू म्हणजे ध्यास लागला होता, पण त्या प्रत्यक्ष दर्शनाचा चमत्कार काय सांगावा, की त्या दर्शनाने माझा बोध वा ज्ञान पार देशोधडीला लागले आहे। आपल्यासारखा असा गुरु शिष्याचा संबंध जगात विपाये म्हणजे क्वचितच नांदत असेल। तेव्हा तुझ्या या विश्वरूप दर्शनाने अंतःकरणात जे वैकल्य व व्याकुळता उपजली आहे, त्यातून सावरण्यासाठी मी अंतःकरणावर धैर्याची गवसणी म्हणजे आच्छादन करीत आहे। तो माझ्या नामे व माझ्या अंगी असलेले धैर्यच हरपले आणि त्यावर आपल्या विश्वरूपाचे दर्शन झाले। हे असो, पण आपण हे फार भले केले आणि मला आपल्या या उपदेशात चांगलेच अतुडविले म्हणजे गुंतवून ठेवले। बापुडा जीव विसावण्याच्या चाडा म्हणजे इच्छेने, सैंध म्हणजे पुष्कळ धावाधाव करीत आहे, परंतु त्याला येथ म्हणजे येथे या विश्वरूपात कवणे कडा म्हणजे कोणीकडे सोयही म्हणजे आसरा लाभेनासा झाला आहे। अशा ह्या विश्वरूपाच्या महामारीने चराचर सृष्टीमधील सर्वांचे जीवित्वच गेले आहे। महाराज, हे असे न बोलता करावे तरी काय आणि राहावे तरी कसे। हे देवेश, हे जगन्निवास, कालानल सन्निभानी द्रष्टा, करालानीच ते मुखानी, दृष्ट्वा एव अहम दिशः न जानेच शर्म न लभे, तस्मात् त्वं प्रसीद। भयंकर दाढांनी युक्त व विकराळ आणि प्रलय काळच्या अग्निप्रमाणे प्रदीप्त अशी आपली मुखे पाहून मला दिशा कळेनाशा झाल्या आहेत। मी दिशाहीन झालो आहे आणि मला कशातच सुख व समाधान वाटेनासे झाले आहे। तस्मात हे देवाधिदेवा, हे जगन्निवासा, आपण माझ्यावर प्रसन्न होऊन कृपा करा। पै अखंड डोळ्यापुढे फुटले जैसे महाभयाचे भांडे, तैशी तुझी मुखे वितंडे पसरली देखे। असो दात दाढांची दाटी, न झाकवे मा दो दो ओठी, सैंघ प्रळय शस्त्रांची या दाट काठी, लागली या जैशा। तैसे तक्षका विष भरले, होका जे काळ रात्री भूत संचरले, की अग्नेयास्त्र परजिले, वज्राग्नी जैसे। तैशी तुझी वक्त्रे प्रचंडे, वरी आवेश हा बाहेरी ओसंडे, आले मरण रसाचे लोंढे आम्हावरी। संहार समयीचा चंडा निळू आणि महाकल्पांत प्रलयानळू, या दोही जई होय मेळू, तै काय एक न जळे। कैसी संहारके तुझी मुखे, देखोनी धिरुका आम्हा पारुखे, आता भुललो मी दिशा न देखे, आपण पे नेणे। ज्याप्रमाणे महाभयाचे व मृत्यूचे भांडे फुटावे व आपल्या डोळ्यापुढे मृत्यूचे अखंड तांडव चालावे, त्याप्रमाणे तुझी वितंडे म्हणजे प्रचंड मुखे मी सगळीकडे पसरलेली पाहत आहे। त्यांच्यामधील दात व दाढा यांची इतकी दाटी झाली आहे की त्या मुखाच्या दोन्ही ओठांनीही झाकल्या जात नाहीत। त्यामुळे सहूकडे प्रलय काळाच्या शस्त्रांचे दाट काटेरी कुंपण घातल्यासारखे वाटत आहे। तक्षक हा मूळचाच विषारी असून त्याच्या मुखात ज्याप्रमाणे आणखी विष भरावे किंवा काळोख्या काळ रात्री भूतांचा संचार व्हावा, अथवा दाहक असलेल्या वज्राग्नीने ज्याप्रमाणे आग्नेयास्त्र परजावे, त्याप्रमाणे तुझ्या विश्वरूपाची वक्त्रे
म्हणजे मुखे प्रचंड असून वर त्यांचा आवेश बाहेर ओसंडे म्हणजे ओसंडत आहे, आणि त्याच्या योगाने आमच्यावर मरण रसाचे लोंढे आल्यासारखे मला वाटत आहे. संहार समयीचा म्हणजे प्रलय काळचा, चंडानिळू म्हणजे प्रचंड वारा, आणि महाकल्पाच्या अंत समयीचा प्रलयानळू म्हणजे प्रलयाग्नी, हे दोन्ही जेव्हा एकत्र मिळतात तेव्हा असे काय आहे की जे जळणार नाही? सगळेच भस्मसात होणार. त्याप्रमाणे तुझी संहारक मुखे पाहून धीर व धैर्य आम्हाला का पारखे झाले हे काही समजत नाही. आता मी भुललो असल्यामुळे मला दिशा दिसेनाशा झाल्या आहे. इतकेच नव्हे तर मी आता स्वतःलाही नेणे म्हणजे जाणेनासा झालो आहे. हरिः ओम, हरिः ओम, हरिः ओम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.